फ्रेंड्स नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि चला आज करूया काहीतरी वेगळं. चला मी दाखवते तुम्हाला आज मी काय करणार आहे. चला तर आज करूया साबुदाण्याचे भजे. आता साबुदाणा मी वाटून घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, हे बटाटे आहे, ते म्हणजे उकडून बारीक करून घेतलं आहे मी, मीठ आणि मिरची आणि चटणीसाठी बेटर तयार केलं आहे. यात दही, साखर, मीठ आणि मिरची, थोडीशी शेंगदाणे असं तयार केलं आहे मी. तर चला आता करूया भजी. आपण आज कॅमेरा धरायला पण कोणी नाही आहे, त्यामुळे मीच करणार आहे. तर आपण आता बेटर तयार करून घेऊया. यात साबुदाण्यात मी बटाटा घातलं आहे, त्यात आता थोडासा शेंगदाण्याचं कूट घालू. आज घरी कोणी नाही आहे कॅमेरा पकडायला, त्यामुळे मलाच कॅमेरा पकडावा लागतोय आणि हे पण करावं लागतं. शेंगदाण्याचा कूट आणि मिरची. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे नसेल तर तुम्ही जास्त पण करू शकता. मीठ मी हातानंच टाकते, कारण हातानं अंदाज कळतो, यानं कळत नाही अंदाज. मीठ आता याला आपण काढून घेऊया व्यवस्थित हाताने. तर बटाटे काही असे जाड राहिले असतील तर तुम्ही असे हाताने बारीक करून घेऊ शकता. तर मी आता तयार करून घेते, कारण मला एका हातानं कॅमेरा पकडता येईना आणि ते करता पण येईना, त्यामुळं तुमच्याशी बोलता बोलता असं हे करून घेते मी. अगोदर मी साबुदाणा मिक्सरमध्येच वाटून घेतला आहे, बारीक केलेलं आहे. तेल गरम करायला ठेवूया. भिजून होईपर्यंत तेल गरम होऊन यात पाणी जसं पाहिजे तसंच टाकायचं, कारण जास्त जर टाकलं तर परत ते पातळ झालं तर नाही हे होत लवकर. आपण जसं भज्याचं बेटर करतो तसंच हे करायचं, मळून घ्यायचं. पण मी हळूहळू काढते, कारण ते बटाटे काही असे जाड राहिलेले ते थोडेसे बारीक होतात. आपण खिसून पण घेऊ शकतो, बटाटे खिसून पण टाकता येतं. आपण असं भिजून घेऊया थोडं थोडं. तोपर्यंत तेल पण गरम होतं आणि तुम्ही म्हणताना आज व्हिडिओत एकदम शांतता. तर दोन्ही कार्टून झोपलेले आहेत, त्यामुळे घरात एकदम शांतता आहे आणि शिकायला काही बरंच नाही वाटत आहे अजून, त्यामुळे ती तर सतत झोपूनच राहते. दवाखान्यात पण दाखवलं, डॉक्टर म्हणे डेंग्यूची साथ चालू आहे, त्यामुळे पण थोडंसं हे असू शकतं. डेंग्यूचे लक्षणं पण सांगितलं तिला, काही की काय म्हणतात तर बघू आता. जर नाही डॉक्टर म्हणे 1-2 दिवस बघा, औषधं चालू आहेत, जर नाही फरक पडला
तर परत टाकून देते. बेटर असं हातानं थोडंसं हे होईल असं मला असं दाखवते आता. हे बघा असं थोडंसं हातानं पडलं असं करायचं. चला आपलं तेल पण गरम आहे, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. म्हणजे इकडं ऊन पण पडतंय, थंडी पण आहे आणि पाऊस पण पडतोय. कोणता ऋतू आहे तेच कळाना झाले. सगळेच एकदम सेम हे झालं. चटणीसाठी तुम्हाला दाखवते चटणी करताना. चला चटणी करून घेऊया आपण. त्यासाठी थोडंसं तेल टाकू. तुम्ही तेल काही वापरू शकता. तूप पाहिजे नसेल तर तूप पण टाकू शकता, तेल पण टाकू शकता. तेल टाकले आणि यात मी परत सांगते, मी हिरवी मिरची, शेंगदाणे, दही आणि मीठ, साखर वाटून घेतलंय. ते गरम झालं पाहिजे, ते टाकू. तेल गरम झालंय, हे आपण त्यात टाकू. थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे भांड्याला पण लागलेलं त्यात टाकता येईल आपल्याला. चटणी, दह्याची चटणी भाज्यांसोबत. चला आपलं तेल पण गरम झाले, तेलाचा पण वास यायला लागला, तर आपण बघूया भजे टाकून. झाले गरम. असे छोटे छोटे वडे टाकले आणि टाकायचे. तोपर्यंत आपली चटणी इकडे तयार होती. थोडासा कॅमेरा खायचं आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आजच्या दिवस. छोटे छोटे वडे टाकले मी. लाल होईपर्यंत तळून घ्यायची याला छान. थोडीशी फुटण्याची पण भीती असते, त्यामुळं थोडंसं लांब उभं राहते मी. आपली चटणी पण इकडं उकळी येत आली तिला पण. एकदम नॉर्मल गॅसवर ठेवले होते मी अगोदर. देवांश पण दाखवते मी. अशिका तर खूपच अशी एकदम अशक्त झाली फ्रेंड्स. काय करावं ना मला तेच समजे ना. तिला सगळे उपाय केले पण अशिकाला काही बरंच नाही वाटत. दवाखाना फार कंटाळा आलाय तो दवाखाना करून करून. औषध इतके औषध झाले ना, ते अशी रडते. औषधाची बॉटल बघितली का रडते ती. मग औषध नको मला. झोपीत पण फार औषध नको असं बोलायला लागली. काय करावं. झोपीत पण कधी कधी बोलते, मम्मा औषध नको मला. रात्रीचीच उठून बसते म्हणते औषध नको पाजू मला. पण काय करणार होता, पाजावं तर लागतंच. बरं हे काही तेल वगैरे पकडत नाही काही, एकदम असे जवळपास.
तुम्ही पण नक्की करून बघा. एकदम सोपं आहे, काही जास्त टाईम वगैरे काहीच नाही लागत. आणि उपवासासाठी काहीतरी नवीन म्हणलं करून बघा. हे बघा. असे छान लाल होईपर्यंत तळून द्यायचे. ते काही जवळजवळ टिकल्यामुळे एकाला एक चिटकले ते निघून जातात, तेव्हा काही असेल. आता टेस्ट करायला पण कोणी नाही आहे घरी. आई पण आहे, बाई पण झोपले. काढून घेऊया आपण. आपली चटणी पण इकडं तयार आहे. चटणी थोडीशी पातळच करावं लागते, कारण ते भजे कोरडं कोरडं पण नाही खावं. हे बघा, गरम गरम साबुदाण्याचे भजे आणि चटणी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. चला आता आपण अंशिकाला देवांशला भेटूया. थोडासा फॅनचा आवाज येईल. बघा, देवांश झोपलेला आहे. आवाज आला का लगेच बघतो कोण झोपलं आहे, कोण बोलत आहे. अंशिका झोपलेली आहे. बघा, एकदम फार गळून गेली. बरंच नाही वाटत आहे. काय करावं फ्रेंड्स. चला आता. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. तुम्हाला साबुदाण्याचे भजे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे, तर सांभाळून घ्या.